नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एका अत्यंत संवेदनशील विषयावर बोलायला आपल्या सोबत आलोय. संवेदनशील यासाठी म्हणतोय मी की या विषयाला हात घालणं मुळातच आग्यामोळावर दगड टाकण्यासारखं आहे. पण कधीतरी बोलायला हवंच ना, कोणीतरी हे मांडायला हवंच. आपण महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतो, बरं तिथपर्यंत ठीक आहे. आपण महाराष्ट्राला कल्याणकारी राज्यही म्हणतो. चला, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये सगळ्यांचं कल्याण करण्याची संकल्पना आहे. मंडळी, राज्यामध्ये देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार आपल्या माणसांच्या हाती आला आणि आपल्या माणसांनी बसून असा विचार केला की आपण सगळ्यांचंच एकदाच उत्थापन केलं पाहिजे. म्हणजे या देशातला एक विकसित वर्ग आहे, एक विकसनशील वर्ग आहे आणि एक अविकसित वर्ग आहे, ज्याला आपण सामाजिक दृष्ट्या दलित हा शब्द वापरतो, मागास वर्गीय हा शब्द वापरतो. या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून घटनेत काही तरतुदी करण्यात आल्या आणि या तरतुदीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे दोन वर्ग करण्यात आले. अनुसूचित जमातींच्या मध्ये आदिवासी पाड्यांवरती राहणारी आदिवासी समाजाची माणसं मोठी व्हावीत यासाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली, त्यांना काही विशेष बाबी देण्यात आल्या. अनुसूचित जातीमध्ये या समाजातला एक असा शोषित पीडित वर्ग, मागासलेला वर्ग, ज्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणासहित अन्य सुविधा देखील देण्यात आला. राज्यघटनेच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झालेल्या या अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठीच्या वेगवेगळ्या योजना आल्या. मी आज अनुसूचित जमातीवर काही बोलणार नाहीये, मी अनुसूचित जातीवर बोलणार आहे. महाराष्ट्राच्या समाज कल्याण विभागाला सामाजिक न्याय असं नाव देण्यात आलं आणि त्यातून सामाजिक न्यायाची कल्पना पुढे येण्याचे प्रसंग आले. आता या सामाजिक न्यायाच्या कल्पनेमध्ये अनुसूचित जातीच्या माणसांसाठी वेगवेगळ्या योजना देखील आणण्यात आल्या. आता या अनुसूचित जातीमध्ये साधारणतः 56, 57, 58 जाती तरी असतील. माझी निश्चित माहिती आकडा माझ्याकडे नाही आहे, पण 57, 58 जाती तरी या अनुसूचित जातीमध्ये असतील. त्यातल्या काही निवडक ज्या आपल्याला माहीत आहेत त्यात नवबौद्ध यांच्या सोबतच मातंग, चर्मकार, ढोर या जातींचा देखील समावेश होतो. आता सामाजिक न्याय विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये या मातंग, चर्मकार, ढोर या समाजाचा समावेश असला तरीही या वेगवेगळ्या अनुसूचित जातीतील मंडळींना याचा लाभ किती मिळतो हे तपासलं पाहिजे. म्हणजे चर्मकार समाजाच्यासाठी स्थापन करण्यात आलं लिडकॉम सारखं महामंडळ चालूच शकलं नाही. शेवटी चर्मोद्योग महामंडळाला बंद करण्याची वेळ आलेली होती, म्हणजे केलं बंद त्याला. मातंगांच्या बाबतीत काय झालंय? अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ स्थापन झालं आणि या आर्थिक विकास महामंडळात एक माणूस असा आला की ज्यानं प्रचंड भ्रष्टाचार केला, तुरुंगात गेला तो माणूस, आणि त्यानंतर या महामंडळाची अवस्था वाईटच. अशा कितीतरी जाती आहेत ज्यांचा या अनुसूचित जातीत समावेश असून सुद्धा त्यांना याचे लाभ मिळत नाहीत. अनुसूचित जाती या कॅटेगरीवरचीच, म्हणजे SC शेड्यूल्ड कास्ट या कॅटेगरीवरचीच सत्ता, मत्ता, अधिकार काही विशिष्ट जातींच्या पुरता मर्यादित होतो आहे की काय असा प्रश्न आता वाटू लागला आहे. एक गडबड अशी आहे की आपल्या देशामध्ये मी पुरोगामी हा जो सुरुवातीला शब्द वापरला ना, तिथे ही खरी गडबड होती आहे. पुरोगामी या शब्दामध्ये वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजाला प्रवाहात सामील करून घेऊन, म्हणजे कुठलाही भेदभाव न ठेवता प्रवाहात सामील करून घेऊन जाण्याला पुरोगामित्व म्हणतात. मागासले पण विचारांचं मागं ठेवणं याला पुरोगामी पण म्हणतात असं बोललं जातं. पण याच पुरोगामीपणाच्या व्याख्येमध्ये जात मात्र अधोरेखित होत राहते. जातीसोबत धर्म देखील, म्हणजे ज्या नवबौद्धांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्या सगळ्या नवबौद्धांची काळजी घेता घेता ती घेतलीच पाहिजे, त्याच्याविषयी अजिबात दुमत असण्याचं कारण नाही.
त्याविषयी, त्या भावनेविषयी सन्मान आहे. पण ती काळजी अधिकची घेता घेता आपण नवबौद्धांची काळजी घ्यायची म्हणून हिंदू मधल्या अनुसूचित जातीतल्या लोकांवरती दुर्लक्ष करायचं अथवा त्यांच्यावरती अन्याय होऊ द्यायचा कळत नकळत, ही गोष्ट मात्र जराशी खटकणारी वाटते. आज मातंग समाज कितीतरी दिवसापासून आक्रोश करतोय. तो एकच विनंती करतोय की आम्ही धर्मांतरित झालो नाहीत याची शिक्षा आमचं सरकार आम्हाला देतंय का? आजही हिंदू समाजाचा घटक असल्याची शिक्षा आम्हाला मिळते आहे का, हा प्रश्न मागच्या 50 वर्षापासून मातंग समाज विचारतो आहे, चर्मकार समाज विचारतोय. विधानसभेतला तो प्रसंग तुम्हाला आठवतोय, ज्या प्रसंगामध्ये विधानसभेतले आमदार राम सातपुते यांनी मोठ्या अभिमानानं उठून सांगितलं होतं, होय मी हिंदू दलित आहे, अभिमान आहे मला याचा. या सगळ्या हिंदू दलितांना आपल्या हिंदू असल्याचा अभिमान वाटत असेल तर राज्य सरकारला पुरोगामी राज्य म्हणून, मी पुन्हा जातीयवाद्यांचं राज्य, धर्मवाद्यांचं राज्य म्हणत नाही, पुरोगामी राज्य म्हणून जे हिंदू आहेत त्यांची काळजी वाटत नाही का? म्हणजे मातंग समाजासाठी, चर्मकार समाजासाठी, ढोर समाजासाठी वा अनुसूचित जातीमधल्या अन्य जातींच्यासाठी काहीच करावं असं वाटत नाही का? उद्या समजा अशी मागणी आलीच समजा अशी मागणी की अनुसूचित जातीमधील आरक्षण अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या जातीच्या संख्येप्रमाणे देण्यात यावी. मला वाटतं एका माजी आमदारांनी ही मागणी केलेली पण होती, सुधाकर भालेराव असतील माझ्या माहितीप्रमाणे, त्यांनी ही मागणी केलेली पण होती. अनुसूचित जातीमधल्या जातीच्या संख्येनुसार आरक्षणाचं वाटप करावं अशी मागणी पुढे आली तर काय गोंधळ उडेल? अशी वेळ येण्याच्या आधीच राज्य सरकार अनुसूचित जातीमधल्या अन्य जातींच्यासाठी काही करणार आहे का, हा प्रश्न मला पडतो आहे, त्या जातीलाही पडतो आहे आणि मला सरकारलाही हाच प्रश्न विचारावा वाटतो आहे. संख्येनुसार आरक्षणाची वेळ द्यावं लागलं तर अनागोंदीची स्थिती निर्माण होऊ शकते. मग ज्यांचं चालतं, जिसकी लाठी उसकी भैंस याप्रमाणे ज्यांचं चालतं त्यांनाच मिळतं, ही स्थिती बंद होऊन जाईल. सामाजिक न्याय हा शब्द वापरता तो न्याय एका घटकासोबत करताना एका घटकाच्या सोबत आपण अन्याय करतो आहोत का हे बघितलं पाहिजे. मला वाटतं काँग्रेसचा एक फॅक्ट फाइंडिंग अहवाल महाराष्ट्रातल्या दलित अत्याचाराबाबत आलेला होता. महाराष्ट्राच्या दलित अत्याचाराबाबत एक काँग्रेसचाच फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आलेला होता. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की हा जो हिंदू दलित समाज आहे त्याचं समाजातल्या अन्य वर्गाच्या सोबत फारसं भांडण नाही आहे. म्हणजे एकूण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचं प्रमाण बघितलं तर 0.23% काहीतरी हे प्रमाण असेल, त्याच्या पलीकडं असे गुन्हे दाखल झाल्याचं दिसत नाही. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सोबत मिळून मिसळून वागणारा हा समाज, समाजात गोंधळ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणारा हा समाज, गोंधळाच्या स्थितीचं कारण ठरू नये यासाठी राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारनं कोणती कृती करणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं मातंग समाजाला आणि चर्मकार समाजाला न्याय देण्यासाठी आता सरकारनंच पुढे आलं पाहिजे आणि त्यांना आपण हिंदू राहिल्याची खंत वाटली नाही पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.